जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनामध्ये नियमित पदभरतीसाठीची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याविषयीच पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रॉपर माहिती समजेल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला फॉर्म भरायला कोणतीही अडचण येणार नाही. तर बघा, 27 फेब्रुवारी 2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यामध्ये ही पदभरती होत आहे. एकूण 175 पदांसाठी ही पदभरती होणार आहे, ज्यामध्ये गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील सर्व पदांचा समावेश असणार आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याला सुरुवात जी आहे ती 28 फेब्रुवारी पासून होणार आहे आणि तुम्ही 20 मार्च पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये विविध 194 पानांची जवळपास ही पीडीएफ आहे, ज्यामध्ये वेगवेगळे पद आहेत. गट ब चे वेगवेगळे 6 पद भरून घेतले जात आहेत आणि गट क चे विद्यार्थी मित्रांनो खूप सारे पद आहेत, ज्यामध्ये शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन असेल त्याचे 2 पद आहेत. त्यासाठी S10 हा बेसिक पे स्केल ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर सिनियर लायब्रेरियन असिस्टंट आहे, एक पद आहे, बेसिक S10 असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरी प्लांट असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर बघा वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोसिस असिस्टंट, हॉस्पिटल टेक्निशियन आणि ऑपरेशन थिएटर टेक्निशियन या पदांचा समावेश आहे. प्रत्येकी 1, 3, 8, 1, 4 अशा पद्धतीनं पद आहेत आणि सगळ्यांसाठी S8 हे पे स्केल असणार आहे. त्यानंतर बघा, फार्म असिस्टंट, सिनियर क्लर्क असेल, त्यानंतर सिनियर मेकॅनिक आहे, बॉयलर ऑपरेटर असणार आहे पद, झू टेक्निशियनचं सुद्धा एक पद आहे, यामध्ये 2 पद भरले जाणार आहेत. अशा पद्धतीचे विविध वेगवेगळे पद या पदभरतीमध्ये भरून घेतले जात आहेत. ही पदभरती नियमित पदभरती आहे, कंत्राटी नाहीये, नियमित पद्धतीची पदभरती आहे. यामध्ये बघा विविध असे जवळपास एकूण 35 संवर्गाचे गट ब, क आणि ड सगळ्यांचे मिळून एकूण 35 संवर्गाचे 175 एवढी पद भरून घेतले जात आहेत. यामध्ये कोणते कोणते पद आहेत याविषयी तुम्ही पाहून घेऊ शकता. पुढे आपण पूर्ण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. 28 पासून 20 मार्च पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात यामध्ये. त्यानंतर बघा, महत्वाच्या बाबी ज्या आहेत ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. यामध्ये इम्पॉर्टंट बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं असणार आहे. हे आरक्षण कसल्या पद्धतीचं आहे, हॉरिझॉन्टल असेल, कंपार्टमेंटल असेल, महिला आरक्षण, त्यानंतर एक सर्व्हिसमॅन आरक्षण याच्याविषयी माहिती दिलेली आहे. पात्रता बघा विद्यार्थी मित्रांनो, पात्रतेमध्ये सगळ्यात महत्वाची पात्रता आहे भारतीय नागरिकत्व, म्हणजेच तुमच्याकडं नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे. त्यानंतर वयोमर्यादा जी आहे ते वयोमर्यादा तुमची 20 मार्च 2026 या रोजीपर्यंतची कन्सिडर केली जाणार आहे. या तारखेपर्यंत तुमचं 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि तुमचं जे कमाल आहे वय, म्हणजे तुमचं अप्पर एज लिमिट जे आहे ते अराखीवसाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष, त्यानंतर मागासवर्गीय जे आहे त्यांच्यासाठी 43 वर्ष, दिव्यांगासाठी 45 वर्ष आणि बाकीच्या आरक्षणानुसार वेगवेगळी जी सूट आहे तुम्हाला ती देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, परीक्षेचं स्वरूप खूप महत्वाचं असणार आहे. त्यामध्ये लिपिक संवर्गाचे जे पद आहेत, ज्यामध्ये वरिष्ठ लिपिक, लिपकनी, टंकलेखक आणि कनिष्ठ भांडारपाल या 3 पदासाठी तुम्हाला एकूण 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी अशा पद्धतीनं 200 गुणांचा पेपर असणार आहे आणि 120 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतर जे टेक्निकल पद आहेत या टेक्निकल पदांसाठी तुम्हाला 100 क्वेश्चनचा पेपर असणार आहे. प्रत्येकी एक प्रश्न 2 मार्काला असे तुमचे 200 गुणांसाठी. परंतु बघा, टेक्निकल पोस्ट मध्ये तुमचं नॉन टेक्निकल 60 प्रश्न आणि टेक्निकल 40 प्रश्न असा जसा तुमचा DMER चा रेशो होता 60-40 चा. 60 मध्ये तुमचं नॉन टेक्निकल म्हणजे ज्यामध्ये मराठी असेल,
इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल आणि बौद्धिक चाचणी असेल, याचे 60 प्रश्न येतील आणि तांत्रिक म्हणजे तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड 40 क्वेश्चन ते 80 मार्काचे असतील. असा एकूण तुमचा 200 गुणांसाठी पेपर असेल आणि याला सुद्धा तुम्हाला 120 मिनिटे म्हणजे 2 तासाचा वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर बघा कौशल्यावर आधारित जे पद आहेत, ज्यामध्ये वाहन चालक आहे, रुग्णवाहिका चालक आहे, ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे आणि मशीन ऑपरेटर आहेत. या पदांसाठी तुमचे प्रश्न जे आहे, पेपर आहे तो 60 प्रश्नांचा आणि विद्यार्थी मित्रांनो व्यावसायिक चाचणी जी आहे ती 80 गुणांची तुम्हाला तिथं घेतली जाणार आहे. परीक्षा पद्धती ऑब्विसली ऑनलाईन पद्धतीनं असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला किमान 45% गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणजे 200 पैकी तुम्हाला 90 गुण पासिंगसाठी असणं कंपल्सरी असणार आहे. जसं बाकीच्या पेपरसाठी असते त्या पद्धतीनं. त्यानंतर बघा तुम्हाला काही पेपरच्या नंतर जर हरकत नोंदवायची असेल तर त्या हरकतीसाठी तुम्हाला 200 रुपये इतकं शुल्क देऊन हरकत नोंदवावी लागणार आहे. महत्वाचं बघा कोणते कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. त्या कागदपत्रांमध्ये पहिलं असणार आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी म्हणजेच तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट. त्यानंतर अर्जातील नावाचा पुरावा म्हणून तुम्ही तुमचं 12वीचं सनद देऊ शकता. वयाचा पुरावा म्हणून सुद्धा 12वीचं सनद चालतं. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, यामध्ये शैक्षणिक अर्हतेमध्ये तुमचे 10वीचे पूर्ण मार्कशीट आणि सर्टिफिकेट असतील. त्यानंतर 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, डिप्लोमा असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, यांचा शैक्षणिक अर्हतेमध्ये त्या डॉक्युमेंटचा तुम्हाला तिथं समावेश होत असतो. त्यानंतर पुढील बघा सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा, तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस मधून तुम्ही फॉर्म भरणार असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, एससीबीसी मधून फॉर्म भरणार असाल तर त्याचं सर्टिफिकेट आणि तुमचं नॉन क्रिमिनल म्हणजेच एनसीएल प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला तिथं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक किंवा दिव्यांग असाल तर त्याबाबतचे तुमचे सर्टिफिकेट आणि विविध ज्या कंपार्टमेंटल किंवा तुम्ही हॉरिझॉन्टल जे रिझर्वेशन ज्यामध्ये खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल किंवा अंशकालीन असेल तर अशा वेगवेगळ्या जे काही तुम्ही आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला लागणारे कागदपत्र तुम्हाला तिथं द्यावे लागणार आहेत. त्यानंतर तुमच्या नावात जर बदल असेल तर तुम्हाला तिथं महाराष्ट्र शासनाचं एक गॅजेट, तुमचं लग्न झाले असेल, लग्नाच्या नंतर जर तुमचं नाव चेंज झालं असेल तर त्याचं सुद्धा तुम्हाला तिथं गॅजेट लागणार आहे. ज्या पदांसाठी टायपिंग आहे त्या पदांसाठी तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट असेल. त्यानंतर लहान कुटुंबाचं MSCIT म्हणजे संगणक अर्हता प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ज्या पदांसाठी लागलेलं आहे त्या पदांसाठी तुम्हाला तिथं देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर बघा तुम्ही विहित मार्गाने अर्ज केलेल्या कार्यालयात प्रामुख्याने ना हरकत प्रमाणपत्र, तुम्ही जर आता एखाद्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असाल तर तुम्हाला तिथं NOC सुद्धा सबमिट करणं गरजेचं असतं. परीक्षा केंद्राची निवड तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना तिथं तुमच्या सोयीनुसार तुम्ही परीक्षा केंद्राची निवड जी आहे ती करू शकता. त्यानंतर बघा फीस आवेदन परीक्षा शुल्क जी आहे ती खुला प्रवर्ग ओपन साठी 1000 रुपये असणार आहे. तर मागासवर्गीय जे काही कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीसाठी 900 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे. माजी सैनिक, दिव्यांग असतील यांच्यासाठी फीस आकारली जाणार नाहीये, 0 रुपये फीस असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो बाकीचे तुम्हाला बँकेचे चार्जेस असतील वगैरे ते वेगळे लागणार आहेत. फीस जी आहे नॉन रिफंडेबल असणार आहे. कशाही पद्धतीचं तुम्हाला फीस जी तुमच्याकडून आकारली गेलेली आहे ती परत मिळणार नाही. त्यानंतर बघा आता तुम्ही खाली महत्वाच्या बाबी तर मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये प्रवेश पत्र असेल, प्रवेश पत्र म्हणजे तुमचं जे आहे ते आपण हॉल तिकीट म्हणून पेपरच्या 10 दिवस आधी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं जाईल. तसा तुम्हाला मेल आणि टेक्स्ट मेसेज सुद्धा मिळत असतो. त्यानंतर परीक्षेत प्रवेश जे आहे ते संबंधित प्रवेश तुम्हाला जे काही अटी शर्ती आहेत त्या तुमच्या हॉल तिकीटवर दिले जातात. त्यावेळी तुम्हाला रिपोर्टिंग टाइम सुद्धा दिला जातो. त्यावेळेस तुम्हाला तिथं पोहोचायचं असतं. सोबत ID प्रूफ जे आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथं घेऊन जावे लागत असतात. आता बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे त्या बेसिक इन्फॉर्मेशन आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर बघा तुम्ही स्क्रॉल करून खाली आल्याच्या नंतर पेज नंबर इथं आपलं पेज नंबर 27 आहे बघा. हे पेज नंबर 27 वरती जर तुम्ही आलात तर तिथं तुम्हाला
क्वालिफिकेशनचे काही जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया दिसून येतो. सगळ्या पदांसाठी तुम्हाला काय क्वालिफिकेशन लागणार आहे ते तिथं दिलं गेलेलं आहे प्रॉपरली. तुम्हाला 27 पेज पासून समोर पाहायचं आहे कोणत्या पदासाठी कोणतं क्वालिफिकेशन आहे, त्याच्याशी तुमचं क्वालिफिकेशन मॅच करायचं आहे आणि तुम्ही ज्या ज्या पदांसाठी इलिजिबल आहात त्या प्रत्येक पदासाठी तुम्हाला इंडिव्हिज्युअल म्हणजेच वेगळा फॉर्म भरायचा आहे. उदाहरणार्थ तुम्ही इलेक्ट्रिशियन आणि ज्युनियर स्टोअर कीपर या दोन्ही पदांसाठी जर क्वालिफाईड आहात तर तुम्हाला ज्युनियर स्टोअर कीपर साठी वेगळा आणि इलेक्ट्रिशियन साठी वेगळी फीस भरून वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे. अशा पद्धतीचे शैक्षणिक अर्हता आहेत सगळ्या पदांसाठीचा तुम्ही तिथं पाहू शकता. त्यानंतर तुम्ही परिशिष्ट अ मध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन क्रायटेरिया आणि परिशिष्ट ब मध्ये कोणतं पद कोणत्या कॅटेगरीसाठी तिथं तुम्हाला पॅरलल रिझर्वेशन असेल, कंपार्टमेंटल रिझर्वेशन असेल, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल, त्यामध्ये पूर्ण सविस्तर दिलेलं गेलेलं आहे. त्या ज्या पदांसाठी तुम्ही इलिजिबल असाल त्या पदाचं तुमच्या कॅटेगरीमध्ये वॅकन्सीज आहे का नाही हे सुद्धा चेक करून तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला परिशिष्ट ब मध्ये ही बाकीची माहिती जी आहे ती पूर्ण सविस्तररित्या पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परिशिष्ट क मध्ये म्हणजेच पेज नंबर 49 वरती सिलेबस जो आहे तो सिलेबस दिसून येत आहे. मराठी मराठी जो विषय आहे बघा, सगळ्यांसाठी जेवढे पद आहे सगळ्या पदांसाठी मराठी हा विषय कॉमन आहे. मराठी, इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी असेल, भौतिक चाचणी असेल, हे सर्व पेपर तुम्हाला कॉमन आहेत. मग मराठीमध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न हा सिलेबस तुम्हाला तिथं असणार आहे. त्याचबरोबर इंग्लिश जे आहे ते इंग्लिशची लेवल तुमची HSC म्हणजेच 12वी लेवलची असणार आहे, ज्यामध्ये तुमचं व्होकॅबर असणार आहे. त्याच्यानंतर सेंटेन्सचं स्ट्रक्चर असणार आहे, ग्रामरचा भाग असणार आहे, आयडम अँड फ्रेजेस असणार आहे आणि त्यांचा मिनिंग आणि अर्थ सुद्धा विचारला जाणार आहे. आणि त्यानंतर बघा पुढचं जे आहे तुमचं भाग आहे तो जनरल नॉलेजचा असणार आहे. जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळी, महाराष्ट्रातील महत्वाच्या घटनांसह त्यानंतर महाराष्ट्र, भारत आणि जगातील भूगोल, त्याचबरोबर भारत आणि महाराष्ट्र राज्य आणि शासन, त्यानंतर राज्य घटना असेल, राजकीय व्यवस्था असेल, पंचायती राज असेल, सार्वजनिक धोरणं असतील, या सर्व बाबी तुम्हाला जनरल नॉलेज मध्ये विचारल्या जाणार आहेत. आर्थिक आणि सामाजिक विकास असेल, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आणि पर्यावरणातील परिस्थिती व जैवविविधता, हवामानातील बदल, हा सुद्धा एवढा वास्ट सिलेबस तुम्हाला तिथं ठेवला गेलेला आहे. भारताची अर्थव्यवस्था, चालू घडामोडी आणि कृषी पशुसंवर्धन व ग्रामीण विकास हा सुद्धा सिलेबस तुम्हाला जनरल नॉलेज मध्ये विचारला जाणार आहे. त्यानंतर बघा बुद्धिमापन आणि गणित याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सामान्य बुद्धिमत्ता व आकलन, तर्क आधारित प्रश्न म्हणजेच रिझनिंग, त्याचबरोबर तुमचं अंकगणितीय आधारित प्रश्न अर्थमॅटिक बेस्ड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला तिथं विचारले जाणार आहेत. टेक्निकल सब्जेक्ट, आता तांत्रिक सब्जेक्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या पदानुसार तुम्हाला तांत्रिक जो सिलेबस आहे तो पाहायला मिळणार आहे आणि त्या पदानुसार तिथं तुम्हाला तांत्रिक जो आहे तो सिलेबस असणार आहे. बघा आता हे सुद्धा सिलेबस मराठीचा ते सगळ्यांसाठी सगळ्या पदांसाठी मी तुम्हाला नॉन टेक्निकलचा जो आता समजून सांगलेला सिलेबस आहे नॉन टेकचा तो सर्व पदांसाठी जवळपास कॉमन असणार आहे. टेक्निकल सिलेबस जो आहे तो फक्त चेंज आहे. तुम्ही ज्या पदांसाठी फॉर्म भरून इच्छित आहात त्या पदांसाठीचा टेक्निकल सिलेबस सुद्धा तुम्हाला याच PDF मध्ये अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. तेव्हा तुम्ही तिथं जाऊन तो सिलेबस सुद्धा पाहून घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीचं हे पूर्ण जे PDF आहे ते PDF तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची जी बाब आहे ती शेवटी दिलेली गेलेली आहे ती पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन असणार नाही. परिशिष्ट ड बघा, गैरप्रकार केला तर कशा पद्धतीची कारवाई केली जाईल तुमच्यावर ते समजून सांगितलेलं आहे. तेवढं काही तुम्हाला इम्पॉर्टंट नसणार आहे. नॉर्मलायझेशन होणार आहे ज्या पदांसाठी बघा त्यांनी आधीच नॉर्मलायझेशन होणार आहे हे सांगितलेलं आहे. बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. ज्या
पदांसाठी एक पेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे. ऑब्विसली त्यांचं नॉर्मलायझेशन होत असतं. यानंतर बघा आता हा जो नवीन एक विषय आहे, टाइम बॉन्डेड क्वेश्चन सिक्वेन्स. हा टाइम बॉन्डेड जो पॅटर्न आहे, हा जवळपास आता महाराष्ट्रात घेतल्या गेलेल्या सर्व पदांसाठी घेतला जात आहे. या पदांसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, गट क आणि गट ड दोन पद्धतीचा हा तुम्हाला प्रश्नसंच दिसून येत आहे. यामध्ये बघा ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी अशा पद्धतीचं ती 4 सेट करण्यात आलेले आहे. प्रत्येकी सेटमध्ये 25 क्वेश्चन आहेत, ज्यामध्ये मराठी 7, पहिल्या आणि दुसऱ्या 6, 6, 6 असं सिक्वेन्स न दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जवळपास 6 ते 7 क्वेश्चन पहिला सेट, पहिल्या ग्रुपमध्ये ए मध्ये पहिले 7 क्वेश्चन मराठी, नंतर 6 इंग्लिश, 6 सामान्य ज्ञान आणि 6 मॅथ अशा पद्धतीचे 25 क्वेश्चन. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला चारही जे सब्जेक्ट आहेत, चारही सब्जेक्टचे मिळून ज्या सब्जेक्टला टेक्निकल सिलेबस नाहीये अशा सब्जेक्टला चारही मिळून 25, 25, 25, 25 असे 4 सेट केलेले आहेत. आणि प्रत्येक तुमच्या जो काही सेट आहे त्या सेटला 30 मिनिटाचा वेळ दिला गेलेला आहे. आणि टेक्निकल जे पद आहेत बघा, टेक्निकल पदांसाठी एकूण 5 त्यांनी सेट तयार केलेले आहेत. त्या 5 मध्ये प्रत्येकी मराठीचे 3, इंग्लिशचे 3, जनरल नॉलेजचे 3 आणि मॅथचे 3 असे 12 आणि प्लस टेक्निकलचे 8 असे 20. प्रत्येक सेटमध्ये 20 क्वेश्चन आणि 24 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. आणि अशा पद्धतीचं तुम्हाला इथं त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे, ग्रुपिंग पाडलेले आहेत, गट तयार केलेले आहेत आणि त्यानुसार टाइम बॉन्डेड हा जो पॅटर्न आहे हा त्यांनी केलेला आहे. यामध्ये बघा आता हा 24 मिनिटाचा पहिला तुमचा गट चालू असेल तर तुम्हाला 24 मिनिटांमध्ये हे 20 क्वेश्चन सोडवणं कंपल्सरी असतं. आणि तुम्ही फॉर एक्झाम्पल 20 मिनिटांमध्ये हे 20 क्वेश्चन सोडवले तर पुढचे 4 मिनिटं तुम्ही पुढच्या सेशनमध्ये इंटर करू शकत नाही. तुम्हाला याच सेशनमध्ये तो टाइम स्पेंड करावा लागतो. किंवा जर तुम्हाला त्या 24 मिनिटांमध्ये ते 20 क्वेश्चन सोडले गेले नाहीत तर ऑटोमॅटिकली ते सेशन क्लोज होतं आणि तुम्हाला पुढचं सेशन जे आहे ते ओपन होत असतं. अशाच पद्धतीचं आहे बघा. आणि हे जे तुम्हाला शेवटी दिलेले आहेत, हे पॅटर्न दिलेले आहेत, फॉर्मॅट दिलेले आहेत. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे आहे हे त्याची झेरॉक्स करायची, पूर्ण सबमिट करायचं आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पशु व मत्स्य विद्यापीठ यामध्ये जे काही वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याची फॉर्म भरण्याची तारीख, शेवटची तारीख, एकूण पद कोणते कोणते, संवर्गाचे किती पद आहेत, त्यानंतर बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये क्रायटेरिया असेल, परीक्षा पद्धती असेल, निवड पद्धत असेल, वयोमर्यादा, फीस अशा पूर्ण बाबींविषयी आपण पूर्ण डिटेल्स मध्ये बारकाईने चर्चा केलेली आहे. होप तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कशाही पद्धतीचं कन्फ्युजन यामध्ये होणार नाही. आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती पूर्ण समजली असेल. तुमचा अजूनही काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा पूर्ण माहिती जी आहे ती वेळोवेळी मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफ नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.